नमस्कार, शुभ सकाळ. सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा मैत्रिणींनो. आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. सर्वात आधी सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आजचा ब्लॉग आहे आपला जन्माष्टमीच्या पूजेचा. आमची जन्माष्टमीची पूजा कशा पद्धतीने आम्ही करतो, साधी सोपी आणि थोडक्यात अशी पूजा आहे, तेच आजच्या ब्लॉगमध्ये तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पूजेसाठी जे काही साहित्य लागतं ते मी सगळं एकत्र करून ठेवलेलं आणि पूजेची सुरुवात आपण दीप प्रज्वलित करून करणार आहोत. म्हणजे कुठल्याही पूजेची सुरुवात आपण अग्नीची साक्ष असलीच पाहिजे आणि त्याचबरोबर गणपती बाप्पांची आरास करून त्यांची उपासना करून त्यांना पहिलं स्थान देऊन मगच आपण आपल्या पूजेला सुरुवात करणार आहोत. तर इथे मी पहिला गणपती बाप्पांना अभिषेक करून घेणार आहे. त्याच्यामध्ये मी त्यांना आपला पंचामृताचा अभिषेक आणि त्याचबरोबर हळद आणि चंदन याचा अभिषेक करून घेणार आहे. त्यांना अभिषेक करून घेतल्यानंतर त्याच्यानंतर मग त्यांना छानपैकी एका वस्त्राने क्लीन करून घेणार आहे आणि त्यानंतर त्यांची स्थापना करून घेणार आहे. स्थापना करून झाल्यानंतर त्यांना आपण त्यामध्ये हळद, कुंकू, त्याचबरोबर दुर्वा, मला जास्वंदीचं फूल आज मिळालेलं म्हणून जास्वंदीचं फूल, अक्षता असं वाहून घ्यायचं आहे. आणि त्यांना मी आज गुळ खोबऱ्याचा नैवेद्य नाही ठेवला. आज मी छान असे जे पेढे केलेले त्याचाच नैवेद्य ठेवून घेतलेला आहे. आता आपल्या बाळकृष्णांना आपल्याला अभिषेक करायचा आहे, तर त्यांना देखील मी पंचामृताचा अभिषेक करणार आहे आणि हळद आणि चंदन असा अभिषेक करून घेणार आहे. जेव्हा अभिषेक करते तेव्हा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे कृष्ण कृष्ण कृष्ण, अशा तुम्हाला जसा तुमचा मंत्रजप करत राहायचं आहे. म्हणजे तुम्हाला जसं जमेल तसं फक्त श्रीकृष्णांचं नाव जरी मुखात ठेवलं, हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण असं करत करत जरी जप करत जरी तुम्ही अभिषेक केला तरी देखील चालतं. जसं तुम्हाला जमेल तशी तुम्ही ही आराधना, अशी ही उपासना आपण सगळेच जण करत असतो आणि ती करावी. कारण कधीतरी आपण या सगळ्या गोष्टी करत असतो आणि या सगळ्या गोष्टी ना मनाला खूप समाधान, खूप आनंद देऊन जात असतात. दिवसाचा जो काही थकवा असतो ना सगळा निघून जात असतो. म्हणजे मला जरी मी जेवढी दमलेली असते ना, मला हे एवढं सगळं करते मी, पण कुठेतरी असं वाटत असतं की अरे आपल्याला दमायला झालं तर नाही, अजिबात नाही, मला असं वाटत नाही. हा सगळा जो शीण असतो ना, जेव्हा हे सगळं प्रसन्न वातावरण बघतो ना, आपला पूर्ण थकवा सगळा निघून जातो. इथे बाळकृष्णांची तयारी करून झालेली आहे. आपल्याला त्यांना प्रिय असणारं मी अत्तर लावलं आहे, त्याचबरोबर त्यांना ओवाळून घेतलं आहे. त्यांना छानपैकी आता वस्त्र मी आणलेलं आहे, वस्त्र, त्याच्यानंतर त्यांना जे हातात घालतात ते, गळ्यात घालतात ते, असं सगळं जे काय होतं तुम्हाला जशा पद्धतीने त्यांना सजवायचं आहे त्या पद्धतीने तुम्ही सजवा. पण माझ्याकडे वर्षाचे पूर्ण 12ही महिने त्यांना मी वस्त्र नेहमी घालते. त्यांचं मुकुट हे सगळं माझ्याकडे असतं. आणि इथे आपल्याला हा जो पाळणा आहे हा सचिनने घरीच बनवलेला आहे. गेल्या वर्षीपर्यंत माझ्याकडे जो मी सुरुवातीला घेऊन आलेली ना, तो छोटासा असा पाळणा होता. तर सचिन बोलला चल मी तुझ्यासाठी पाळणा पण बनवून देतो, कारण बॉक्स खूप जमा झालेले माझ्याकडे आता रक्षाबंधनच्या गिफ्ट हॅम्परसाठी. तर एक होता बॉक्स, सचिन म्हणाला आपण त्याच्यातनं छान असा पाळणा करूया तुझ्यासाठी. तर मी पाळणा तयार करून घेतलाय. छानपैकी तुळशी पानाची सगळी जी होती ती सगळी तिथे लावून घेतली. त्यांच्यामध्ये म्हटलं आपण त्यांना बसूया, कारण आजच्या दिवसात तुळशीच्या पानांना खूप महत्त्व असतं. तर इथे दिवे सगळे मी लावून घेते, म्हणजे जे काही होते तेवढे सगळे दिवे प्रज्वलित करून घेते आणि
छान असा धूप पण मी साईडला लावून घेतला आणि आता बाळकृष्णांना आपल्या या सजवलेल्या पाळणामध्ये विराजमान करायचं आहे। एका साईडला त्यांना सगळ्याचा नैवेद्य दाखवून घ्यायचा, म्हणजे तुम्हाला त्यांना जसं नैवेद्य दाखवायचं असेल तुम्ही दाखवा। मी त्यांना जे प्रिय असतं ते दही आहे, त्यानंतर सुकामेवा आहे, त्याच्यानंतर दूध आहे, त्यानंतर तुम्ही म्हणाल तर आपण जे घरी बनवलेले ते पेढे आहेत, त्याचबरोबर काकडी आहे आणि त्याचबरोबर हे पोहे आणि त्याचबरोबर 5 फळं, अशा सगळ्याचा मी नैवेद्य त्यांना अर्पण केलेला। आणि बाकी आपलं जेवणाचं जे ताट होतं ज्याच्यामध्ये आपली शेवग्याच्या पानांची भाजी होती, आंबोळ्या होत्या, शिरा होता, वरण भात होतं, असं सगळं होतं। आरती छानपैकी करून घ्यायची आणि त्याच्यानंतर पाळणा म्हणून आपल्या पूजेचा विधी संपन्न करायचा आपण। गोकुळात होता ज्याचा वास, गोपिकांसोबत ज्याने रचला रास, यशोदा देवकी होत्या ज्याच्या माता, तोची साऱ्या जगाचा आपला लाडका कृष्ण कन्हैया। जन्माष्टमीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा मैत्रिणींनो। अशी ही आपली जन्माष्टमीची पूजा संपन्न झालेली आहे आणि आज ती मी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे। गेल्या वर्षीचा व्हिडिओ पण मी शेअर केलेला आणि कम्युनिटी पोस्टवर पण दाखवलेला, म्हणजे पोस्ट केलेला, तुम्हाला सगळ्यांना तो देखील आवडलाय। पण माझ्याकडनं त्याच्या कमेंट्स ऑफ आहेत ते मला आज कळलं, म्हणजे मला पण माहिती नव्हती की त्याच्या कमेंट्स का ऑफ आहेत। तर मी म्हटलं की करते, पण मला सेटिंगमध्ये काही नीट असं कळलं नाही, पटकन घाई गडबडीत पण करेन। तर आजचा व्हिडिओ आय होप तुम्हाला आवडला असेल आणि देवपूजेचे बरेचसे ब्लॉग मी तुमच्याबरोबर शेअर करत असे, तर कुठेही जज करू नका। माझं असं म्हणणं असतं की प्रत्येक जण त्याला जसं जसं जमेल तसं त्याच्या परीने सगळ्यांकडनं शिकून, मोठ्यांकडनं माहिती घेऊन सगळेजण आपापल्या परीने सगळी पूजा करण्याचा प्रयत्न करत असते। तर मी देखील तशीच जशी जमेल तशी घाई गडबडीत का होईना ऑफिसवरनं येऊ ना पूजा करत असते आणि ते सगळं तुमच्याबरोबर शेअर करत असते। जन्माष्टमीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा। आणि आजच्या ब्लॉगमध्ये मी 2-3 रेसिपीज पण दाखवलेल्या आहेत, म्हणजे जो पार्ट 1 आहे तो हा पार्ट 2 मध्ये येईल। आय होप तुम्हाला त्या देखील आवडल्या असतील। आजच्या व्हिडिओसाठी तुमच्याकडे काही सजेशन असेल माझ्यासाठी मला नक्की कमेंट करून सांगा, म्हणजे येणाऱ्या ब्लॉगमध्ये मी ते नक्की इम्प्लिमेंट करेन आणि मला देखील काहीतरी माहिती तुमच्याकडनं मिळाली तर मला नक्की आवडेल। तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते। उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटेन, तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, बाय बाय अँड टेक केअर।